सिरीज मध्ये काही डाऊट सॉल्व केले राहिलेले 2 क्वेश्चन. चला आज नवीन टॉपिक बघणार आपण. एकदम सोपा आणि विदाउट पेन पेपर पण सॉल्व करू शकता. फक्त व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. याचं बेसिक करून घ्या. खूप सोपा टॉपिक आहे. बघा इनइक्वालिटीज. इनइक्वालिटीज मध्ये हिंदी में असमानता बोलतो इसको. बघा इनइक्वालिटीज मध्ये 3 साइड आपल्याला यूज करावं लागतं. पहिलं साइड येतं हे. तर हे साइड कोणतं येतं? कोणतं येतं? ग्रेटर दॅन. येतं ग्रेटर दॅन. नंतर येतं हे कोणतं? लेस दॅन. हे इक्वल टू. हे कोणतं आहे? इक्वल टू. याचा मिनिंग काय? मोठा, हे लहान आणि हे इक्वल. त्याच्यानंतर येतं बघा ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. त्याचा मिनिंग काय? एक तर ग्रेटर असेल किंवा इक्वल असेल. नंतर येतं लेस दॅन ऑर इक्वल टू. लेस दॅन ऑर इक्वल टू. तर याचा मिनिंग एक तर लेस असेल किंवा इक्वल असेल. तर एवढे साइन आपल्याला यूज करायचे. साइड मध्ये ज्यांना प्रॉब्लेम असेल ते लिहून घेतलं तरी चालेल. हे तर 3री-4थी मध्ये शिकलेले आपण बोलतो. 5वी-6वी. चला बघा आता नेक्स्ट याचं बेसिक आहे. बेसिक व्यवस्थित समजून घ्या थोडं. त्याचं बेसिक कसं आहे बघा. सपोज आपल्याला असं दिलेलं असतं. अशी तुम्हाला एक सिरीज दिलेली असते. हे झालं तुमचं स्टेटमेंट दिलेलं असतं. हे स्टेटमेंट आणि त्याची कन्क्लुजन. कन्क्लुजन बघा आता कन्क्लुजन दिलेले तुम्हाला ए इज ग्रेटर दॅन सी. हे फर्स्ट. आणि नंतर सेकंड दिलेलं आहे तुम्हाला के इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी. असं दिलेलं आहे बघा. हे 2 कन्क्लुजन. तर आपल्याला पहिले चेक काय करायचं? हे फॉलो होतं की नाही याच्यामध्ये. तर कसं बघायचं बघा फॉलो होतं की नाही. हा ओपन गेट क्लोज गेट कसं सोपं जातं आहे बघा. ओपन गेट क्लोज गेट. सपोज ओपन आता आपण ए इज ग्रेटर दॅन सी घेतोय. तर ओपन गेट कोणत्या साईडला आहे? इकडे ए साईडला आहे ना ओपन गेट. तर जिथे जिथे ओपन गेट येतं तिथून पुढे जायचं. जिथे जिथे ओपन गेट येतं तिथून पुढे जायचं. हे जरी असलं तरी आपण पुढे जाऊ शकतो का? इक्वल टू असलं तर जाऊ शकतो. अपोजिट साईड येते का? नाही आहे. सपोज बघा आता इथे अपोजिट साईड दिलं तुम्हाला टी. आता सी पासून पुढे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. कारण इथे क्लोज झालं गेट. जरी इक्वल टू असलं तरी एक तर क्लोज आहे नाही ते. पुढे जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत. तर हे लक्षात ठेवायचे जिथे जिथे ओपन असेल तिथून पुढे जायचं. त्याचे रूल आहे ते मी सांगतो थोड्या वेळाने. जिथे जिथे पुढे जायचंय तिथे ओपन गेट असलं पाहिजे कंपल्सरी. तर ओपन नसलं तर तिथेच थांबून जायचं. त्याच्या पुढचं चेक करायचं नाही. आता बघायचं रूल काय काय असते बघा. आता फर्स्ट कन्क्लुजन कडे बघा. ए पासून सी पर्यंत जायचं बरोबर. बघा ए पासून बी जाऊ शकतो का? जाऊ शकतो. बी पासून सी जाऊ शकतो. जाऊ शकतो. म्हणजे फॉलो होईल का? फॉलो होईल. पण याचा एक रूल आहे बघा. सपोज इथे जर इक्वल टू असलं. याचा रूल आहे इथे जर इक्वल टू असलं तरी फॉलो होणार नाही. का नाही होणार बघा. आता बघा आपल्याला या सिरीज मध्ये एक तरी सिंगल ग्रेटर दॅन पाहिजे. ते फॉलो होण्यासाठी बरं का. सिंगल ग्रेटर दॅनचं फॉलो होण्यासाठी या सिरीज मध्ये एक तरी सिंगल ग्रेटर दॅन पाहिजे. कळलं? हा झाला फर्स्ट रूल. सिंगल ग्रेटर दॅनचा फर्स्ट रूल. फक्त सिंगललाच फॉलो करण्यासाठी एक तरी सिंगल ग्रेटर दॅन पाहिजे. बघा आता जर इथे
ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, बरोबर, ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू. तर बघा इथे आपण इक्वल टू ऑलरेडी घेतलेले आहे. आता ए पासून बी पर्यंत जाऊ शकतो, बी पासून सी पर्यंत जाऊ शकतो. तर हे फॉलो होईल, मग कळलं, हे फॉलो होईल. तर हे रूल सेकंड बघा. रूल सेकंड काय, आता जेव्हा इक्वल टू दिलेलं असतं तर कंपल्सरी आपल्याला इक्वल टूच लागतं, कंपल्सरी इक्वल टू. इथे जर सिंगल ग्रेटर दॅन असेल तर मग हे फॉलो होईल का, नाही होणार. इक्वल टू जेव्हा असेल तेव्हा कंपल्सरी इक्वल टू लागतं आपल्याला, कंपल्सरी इक्वल टू. हा झाला दुसरा रूल. कंपल्सरी इक्वल टू, हे झालं दुसरा रूल. हे दोनच रूल आहे याच्यामध्ये. फर्स्टचा ग्रेटर दॅन असेल तर कंपल्सरी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू असेल तर कंपल्सरी इक्वल टू. कळलं, भले लेस दॅन असो का ग्रेटर दॅन असो. आणि चेक कोणत्या साईडने करायचं बघा, जिकडून ओपन गेट असेल तिकडून चेक करायचं. बघा आता के इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू सी, के पासून सी पर्यंत जायचं आहे. बघा के इथं दिलेलं आहे, के पासून डी जाऊ शकतो ना, अपोजिट साईड नाही आहे तिथे. तर डी पासून सी जाऊ शकतो, ग्रेटर दॅन आहे, इक्वल टू पण आहे. पहिल्या पण ठिकाणी इक्वल टू आहे. तर हे काय होतं, फॉलो. तर या केसमध्ये काय होईल, दोन्ही फॉलो होतं. काय होईल, बोथ फॉलोज. याचा आन्सर येईल बोथ फॉलोज. याचा आन्सर येईल बोथ फॉलोज. जर काही डाऊट तुम्हाला असेल तर विचारा. तर मला सांगा, इज ग्रेटर दॅन डी फॉलो होईल का, होईल का, नाही होणार. का नाही होणार, बघा आता ए पासून बी जाऊ शकतो, बी पासून सी जाऊ शकतो, सी पासून पुढे जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. आता बघा, आता फॉलो होईल का इज ग्रेटर दॅन डी, कसं काय फॉलो होईल, ग्रेटर दॅन आहे पण सिंगल ग्रेटर दॅन दिसते की पुढे. आपला रूल काय आहे, एक तरी सिंगल ग्रेटर दॅन पाहिजे. आता का पाहिजेचा आन्सर जर तुम्हाला विचारायचं असेल तर बघा, इथे इक्वल टू आहे, इथे इक्वल टू आहे, इथे इक्वल टू आहे. याची व्हॅल्यू कन्फर्म आहे का, ग्रेटर आहे का इक्वल आहे. एक तर इक्वल असू शकतं किंवा ग्रेटर असू शकतं. तर हे कन्फर्म होण्यासाठी एक ग्रेटर दॅन असलं तर सी पेक्षा ग्रेटर, सी त्याच्यापेक्षा ग्रेटर होणार आहे ना. जर एका ठिकाणी ग्रेटर असेल तर कन्फर्म आपल्याला माहित होतं ते ग्रेटर आहे, त्याच्यामुळं एक कंपल्सरी ग्रेटर दॅन पाहिजे. तर ते एक्झाम्पल हे फॉलो होईल का या केसमध्ये, आता फॉलो होईल, कारण प्रत्येक ठिकाणी कंपल्सरी इक्वल टू आहे. आता बघा इक्वल टूचा रूल आहे, जेव्हा तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये इक्वल टू दिलेलं असतं, बघा असं दिलं तुम्हाला आणि कन्क्ल्युजन विचारलं डी इक्वल्स टू एफ, तर हे फॉलो होईल का, मग हे फॉलो होईल. याचा रूल असा आहे की जेव्हा इक्वल टू तुम्हाला कन्क्ल्युजनमध्ये विचारतात तेव्हा स्टेटमेंटमध्ये इक्वल टूच पाहिजे. ते ग्रेटर दॅन असलं, सपोज इथे ग्रेटर दॅन आहे तर ते फॉलो होणार. इक्वल टू साठी कंपल्सरी इक्वल टू, ग्रेटर दॅन लेस दॅन चालणार नाही त्याच्यात. हा एक रूल, एवढेच रूल आहे. बाकी आयदर ऑरची केस आहे ते जेव्हा क्वेश्चन आहे तेव्हा सांगतो. आता कन्फ्युजन होतं आहे तुमचं, कळलं. फर्स्ट क्वेश्चन बघतो. बघा आता तुम्हाला याच्यामध्ये सेपरेट स्टेटमेंट दिलेले. तर सेपरेट स्टेटमेंटला एक दुसरी पद्धत जॉईन पण करू शकता, पण जॉईन करायचं नाही आपल्याला, ती खूप लेंदी प्रोसेस आहे. तर बघा काय करायचं आपल्याला, याच्यामध्ये कॉमन ढूंढायचे. बघा आता आपल्याला फर्स्ट कन्क्ल्युजन काय विचारलं, एस पासून झेड पर्यंत जायचंय, बरोबर. तर आता फाइंड करा एस कुठे, इथे एस आहे इथे, बरोबर. बघा आता एस पासून इकडे जाऊ शकतो का, व्ही पर्यंत, नाही जाऊ शकत. तर इकडचं क्लोज एस पासून टी पर्यंत जाऊ शकतो, टी पासून झेड पर्यंत जाऊ शकतो. पण आपला रूल काय, एक सिंगल ग्रेटर दॅन कंपल्सरी. तर आहे का इथे, नाही आहे. फर्स्ट काय होईल, ड्रॉप, फर्स्ट फॉलो होणार नाही. त्यानंतर बघा डब्ल्यू पासून टी पर्यंत जायचं आहे. बघा इथे डब्ल्यू आहे, डब्ल्यू पासून ए जाऊ शकतो, नाही जाऊ शकत कारण क्लोज आहे गेट तिथे. डब्ल्यू पासून एक्स जाऊ शकतो, नाही जाऊ शकत, तिथे सुद्धा क्लोज आहे. तर डब्ल्यू दुसरीकडे कुठे कॉमन चेक करा, इथं आपण चेक केलंय, डब्ल्यू दुसरीकडे कॉमन कुठे चेक करा, इथे कॉमन आहे, बरोबर. आता डब्ल्यू पासून व्ही जाऊ शकतो, व्ही पासून यू जाऊ शकतो. तर आपल्याला डब्ल्यू पासून टी जायचंय ना. हा बघा डब्ल्यू पासून व्ही इथपर्यंत गेलो. आता व्ही पुढे कॉमन दिसतंय का, बघा
इथे आलं तर व्ही पर्यंत गेलो तर व्ही पासून परत इकडे चेक करायचं आपण बघा व्ही पासून एस जाऊ शकतो एस पासून टी जाऊ शकतो सिंगल ग्रेटर दॅन आले तर मग एका वेळ फॉलो सेकंड विल फॉलो तर थर्ड बघा ए पासून टी पर्यंत जायचं आहे बघा ए पासून टी या केसमध्ये ए पासून डब्ल्यू जाऊ शकतो डब्ल्यू इथे कॉमन आहे डब्ल्यू पासून व्ही व्ही पासून एस एस पासून टी तर हे सुद्धा फॉलो होईल तर काय येईल बघा आन्सर ओनली 2 and 3 आर ट्रू तर ऑप्शन डी येते ओनली 2 and 3 आर ट्रू चला क्वेश्चन सेकंड करूया प्रॅक्टिस होईपर्यंत पेन पेपर यूज केला तरी चालेल प्रॅक्टिस झाल्यावर तुम्हालाच कळून जातो यूज करायचं की नाही पेन पेपर चला झाले सेकंड याला आन्सर सेकंडचं डी डी चला मागचे डी चला ज्यांना नाही आलं ते बघा आता फर्स्ट केस मध्ये एन पासून एस पर्यंत जायचं आहे बघा एन पासून एफ जाऊ शकतो इथे एफ पासून क्यू जाऊ शकतो क्यू कुठे कॉमन आहे का बघा नाही एफ कॉमन आहे तर एफ पासून एल एल पासून एस जे फर्स्ट विल फॉलो कळलं का आपल्याला एन पासून एस पर्यंत जायचं होतं एन पासून आपण एफ पर्यंत गेलो एफ इथे कॉमन आहे एफ पासून एल एल पासून एस फर्स्ट फॉलो होईल सेकंड बघा एफ पासून के पर्यंत जायचं आहे बघा आता एफ पासून के पर्यंत जायचं आहे एफ पासून एल एल पासून एस एस कॉमन नाही आहे एल सुद्धा कॉमन नाही आहे नंतर इकडून चेक करू आपण एफ पासून क्यू क्यू पासून बी बी पासून के आता इथे सिंगल ग्रेटर दॅन असल्यामुळे इथे सुद्धा एक सिंगल ग्रेटर दॅन येतोय सेकंड सुद्धा फॉलो होईल कळलं आता थर्ड बघा इथे एफ पासून बी जायचंय आणि एफ पासून एस जायचंय एफ पासून बी जाताना सिंगल ग्रेटर दॅन इकडे जाताना ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू बघा एफ पासून बी एफ पासून क्यू क्यू पासून बी जाऊ शकतो फर्स्टला जाऊ शकतो नंतर बघा एफ पासून एस जायचं आहे आपल्याला एफ पासून एल एल पासून एस ग्रेटर दॅन इक्वल टू पण आहे तर काय मग ऑल आर ट्रू ऑप्शन बघा कोणतं ऑल आर ट्रू ऑप्शन डी काय आलं तुझं यालो ओनली 2 and 3 का तर ऑल इज जायचं हैदराबाद कोणत्या क्वेश्चन मध्ये येते त्यांनी सॉल्व केलं ते 6 मध्ये चला क्वेश्चन नंबर 3 काय आलं दोन्ही फॉलो होतात बोथ फॉलो तिथे चला चेक करू बघा सी पासून ए पर्यंत जायचंय तर सी ए आपल्याला दिलेलंच आहे त्याच्यामुळे त्याला चेक करायची गरज नाही फर्स्ट सेकंड बघा बी पासून डी पर्यंत जायचंय तर बी पासून डी सुद्धा जाऊ शकतो तर बोथ फॉलो थोडा सोपा क्वेश्चन येणार नाही एक्झाम
चला पुन्हा डाऊट याच्यामध्ये. हा चुकलाय कुणाचा? 3 नंबरचा आला. चला चेक करू. क्वेश्चन नंबर 4 घ्या. सी सी का ओनली 2 फॉलोअर्स. ओके चेक करू. चला बाकीचे ट्राय करू. बघा क्वेश्चन नंबर 4. एल पासून झेड जायचं आहे तर एल पासून इकडे जाऊ शकत नाही आपण आणि दुसरीकडे एल कुठे कॉमन नाही आहे. फर्स्ट रॉंग होईल आणि एम पासून एल जायचं आहे तर एम पासून वाय, वाय पासून एन, एन पासून एल एक सिंगल ग्रेटर दॅन आलेलं आहे. जे ऑप्शन सी ओनली 2 फॉलोअर्स. चला नेक्स्ट घ्या. दोन्ही होतात. ओके 2 फॉलोअर्स. चला चेक करू याला. क्वेश्चन नंबर 5 चं बघा. डी पासून आय जायचं आहे. डी पासून एफ, एफ पासून जी, जी पासून एच, एच पासून आय एक सिंगल ग्रेटर दॅन आलेलं आहे. फर्स्ट फॉलो होईल. एफ पासून आय तर बघा एफ पासून जी, जी पासून एच, एच पासून आय इक्वल टू सगळीकडे तर बोथ फॉलो जायचं आहे. बघा आता आयदरची केस समजून घेऊ. बघा आयदरचा आन्सर केव्हाही लक्ष द्या. 2 केस खूप महत्वाचं आहे. याच्यामुळे तुमचे बरेच क्वेश्चन सुटतात. बघा फर्स्ट क्रायटेरिया काय? एलिमेंट सेम. फर्स्ट क्रायटेरिया काय? त्याचं एलिमेंट सेम. एलिमेंट म्हणजे बघा जिथे डी आहे इथे सुद्धा डी आय पाहिजे, इथे सुद्धा डी आय पाहिजे. आणि दुसरा क्रायटेरिया बघा साइन हे ग्रेटर दॅन आलं पाहिजे, एक इक्वल टू आलं पाहिजे. ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन दोन्हीपैकी एक साइन लिहू आपण. ग्रेटर दॅन, ऑब्लिक, लेस दॅन आणि इक्वल टू दोन्ही साईड चालतात. एक ग्रेटर दॅन चालतं, लेस दॅन चालतं, इक्वल टू कंपल्सरी. आणि नंतर तिसरा क्रायटेरिया बघा बोथ फॉलोज. जे दोन्ही पण फॉलो झालं पाहिजे, दोन्ही पण ट्रू पाहिजे. तेव्हा काही मग ते आयदर ऑर, आयदर 1 or 2 आन्सर येते असं. हे ऑप्शन नंबर सी. कळलं? हे 3 महत्वाचे आहे. बघा हा झाला फर्स्ट रूल. आता सेकंड रूल बघायचा. सेकंड रूल. आता सेकंड रूल मध्ये तिन्ही पण साईड यूज करायची आपल्याला. तर पहिला क्रायटेरिया सेम राहील, एलिमेंट सेम. पहिला एलिमेंट सेम. दुसरा बघा ऑल साइन आर यूज. आता बघा ऑल साइन एक ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू लेस दॅन. बघा आता याच्यामध्ये तिन्ही साइन येतात का? ग्रेटर दॅन आलं, इक्वल टू आलं, लेस दॅन आलं, तिन्ही साइन आले तिन्ही साइन. आणि तिसरा क्रायटेरिया ऑल आर फॉल्स. ऑल फॉल्स म्हणजे पूर्णच्या पूर्ण काय रॉंग पाहिजे, याच्यामध्ये ट्रू नाही पाहिजे, पूर्ण फॉल्स पाहिजे. हे 2 रूल आहे आपले आयदर ऑरचे. कळलं? लिहून घ्या, महत्वाचे रूल आहे.
लिहून घेऊन त्याला बॉक्स करा म्हणजे लक्षात येईल. आयदर ऑर मेन एक जरी झालं याच्यामध्ये सेकंडमध्ये तरी फॉलो म्हणजे आयदर ऑर मेन. त्याच्यात एक फॉल झालं तर आयदर ऑर मेन. याला दोघाला कंबाईन करून चेक करा. सपोज ग्रेटर दॅन दिलंय असं दिलंय तुम्हाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, तर याला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू करून चेक करायचे. पहिले रूल लिहून घ्या, एक्झाम्पल मध्ये कन्सेप्ट क्लिअर होऊन जाईल. कळलं नाही असं कुणी ऐका अजून पण खूप सोपा टॉपिक आहे. फुकटचे मार्क तुमचे 2-3 क्वेश्चन आले तर 1 मिनिटाच्या आत होऊन जातात. 1 मिनिट पण नाही लागत. 30 सेकंड 30 सेकंदात 3 मार्क येऊन जातात. चला बघा आता हैदराबादचा क्वेश्चन याच्यानंतरचा. बघा हे स्टेटमेंट दिलेलं आहे. बघा आता हे स्टेटमेंट आणि हे कन्क्लुजन. P इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू R म्हणजे P पासून R पर्यंत जायचंय. बघा P पासून V जाऊ शकतो, V पासून S. V कुठे कॉमन आहे का चेक करा. नाहीये. S कॉमन आहे का नाहीये. तर जाऊ शकतो का पुढे फर्स्ट रॉ. H पासून S पर्यंत जायचंय. बघा H पासून S, H पासून इकडे जाऊ शकत नाही, H पासून इकडे जाऊ शकत नाही. याच दुसरीकडे कुठे कॉमन आहे का नाही. तर हे सुद्धा रॉ. आणि R पासून P जायचंय. बघा R पासून P, R पासून K जाऊ शकतो, K पासून B, B पासून S, S पासून V जाऊ शकतो. V पासून पुढे जाऊ शकतो का. P दुसरीकडे कुठे कॉमन नाहीये. तर हे पण फॉलो करतो. टाइम मग एलिमेंट सेम आहे. बघा याच्यामध्ये बघा आता फर्स्टमध्ये आणि लास्टमध्ये. फर्स्टमध्ये लास्टमध्ये बघा इथे पी आर आहे, इथे पी आर आहे. त्यांची सिक्वेन्स जरी चेंज असली तरी एलिमेंट तर सेम आहे ना. पी आर आहे. बघा आता साईन कोणते कोणते यूज केलेले. कोणत्या तरी एका एलिमेंटला पकडून साईन चेक करायची. बघा पीला जर पकडला पी इज ग्रेटर दॅन, पी इज लेस दॅन. दोन्ही साईन यूज झाले. ग्रेटर दॅन, लेस दॅन आणि इथे काय इक्वल टू, तिथे इक्वल टू. आणि आता आपण चेक केले दोन्ही पण काय रॉंग. आयदर ऑरची कोणती केस फर्स्ट का सेकंड. आयदर ऑरची सेकंड केस. तर फक्त या दोघांमध्येच आयदर ऑर येईल. आयदर फर्स्ट ऑर 3 फॉलो. आणि बघा आयदर फर्स्ट ऑर 3 फॉलो. तर ऑप्शन डी हे तर ऑलरेडी आपलं रॉंग आहे ना सेकंड, पण त्याला काही गरज नाही. बघा आयदर ऑर कोणामध्ये येते फर्स्ट अँड 3 मध्ये. कोणाला कळली नसेल केस तर विचार परत सांग. सेकंड रूल आहे आपला तिन्ही साईन यूज झाले पाहिजे आणि दोन्ही रॉंग पाहिजे. म्हणजे सगळेच रॉंग पाहिजे. जेवढ्यामध्ये आयदर बरोबर येईल तेवढे दोन्ही पण फॉलो. नाही कळलं. कळलं का नाही कळलं. बघा आयदर ऑरचा सेकंड रूल कळा. लिहून घेतला का काय सेकंड रूल. एलिमेंट सेम फर्स्ट क्रायटेरिया. बघा याच्यामध्ये एलिमेंट सेम आहे. पी आर आय एलिमेंट सेम. दुसरा क्रायटेरिया तिन्ही साईन यूज. तर बघा आता जर पी ला कन्सिडर केलं पी इज ग्रेटर दॅन आर. पी इज ग्रेटर दॅन आर आलं. आता पी इक्वल टू आर. त्याच्यामध्ये इक्वल टू पण आहे ना. पी इक्वल टू आर. आणि इथे बघा पी लेस दॅन आर. इथे पी लेस दॅन आर झाले तिन्ही साईड यूज. आणि तिसरा क्रायटेरिया काय आपला दोन्ही पण रॉंग पाहिजे. तर हे पण रॉंग आहे आपलं, हे पण रॉंग आहे. ते झालं इथं रॉंग. सेकंड केस आहे इथं रॉंग. चला क्वेश्चन नंबर 7 चेक करा. आयदर ऑर आहे का नाहीये. आन्सर काढा.
जर या केसमध्ये आयदर ऑर नसता आलं तर आन्सर काय आला असतं मग नन इज ट्रू. नन इज ट्रू. 7चं बी का ओनली 3 फॉलोज. ओके बाकीचे चेक करा. बघा 7चं के पासून पी जायचंय तर के पासून एच जाऊ शकतो. एच कॉमन आहे का बघा नाही आहे इथे आहे. के पासून के कॉमन आहे तर बघा के पासून एल इथे पण जाऊ शकत नाही आपण. के पासून एल इकडे के नाही आहे तर फर्स्ट होईल रॉंग. सेकंड बघा एम पासून क्यू जायचंय इक्वल टू सोबत पाहिजे. एम पासून क्यू एम पासून एल एल कॉमन नाही आहे. एल पासून के जाऊ शकतो पण इक्वल टू नाही आहे तर हे सुद्धा रॉंग. त्याच्यानंतर बघा एम पासून एच जायचं सिंगल ग्रेटर दॅन पाहिजे. एम पासून एच एम पासून एल एल पासून के के पासून एच सिंगल ग्रेटर दॅन आहे तर ओनली 3 फॉलो जायचं. चला त्यानंतरचं घ्या क्वेश्चन नंबर 9. सेम आहे फक्त एलिमेंटच्या जागी नंबर्स दिलेले सी. ओके चला बाकीचे चेक करा. चला बघा क्वेश्चन नंबर 8चं काय आलंय याच्यामध्ये एलिमेंट सेम दिसत आहेत. चेक करा आयदर ऑर येऊ शकतं. कोणत्या कोणत्यामध्ये एलिमेंट सेम आहे सेकंड अँड थर्ड मध्ये. पहिले काय करायचं क्वेश्चन बघितला पहिले एलिमेंट सेम आहे की नाही चेक करायचं म्हणजे आयदर ऑरचं टेन्शन मिटून जातं. तर बघा एस पासून बी जायचंय बोलू नका. एस पासून बी जायचंय तर एस पासून यू जाऊ शकतो. यू पासून एक्स जाऊ शकतो. एक्स कॉमन आहे का कुठे नाही आहे. यू कॉमन आहे. यू पासून सी जाऊ शकतो. सी पासून बी जाऊ शकतो. फर्स्ट काय होईल मग फॉलो. फर्स्ट होईल फॉलो. सेकंड बघा आता याच्यामध्ये आयदर ऑरचे चान्सेस आहे. बघा एज ग्रेटर दॅन एज लेस दॅन ए इक्वल टू. तर पहिले एज ग्रेटर दॅन एस चेक करू आपण. ए पासून एस पर्यंत जायचं आहे तर ए एकाच ठिकाणी आहे. इथे ग्रेटर दॅन आहे का आहे काय ग्रेटर दॅन नाही आहे. फर्स्ट होईल रॉंग. सेकंड बघा एस पासून ए जायचं आहे तर एस पासून यू यू पासून एस पासून यू यू पासून सी सी पासून बी तर बी पासून पुढे जाऊ शकतो का नाही जाऊ शकतो म्हणजे हे सुद्धा रॉंग. तर या दोघांमध्ये आयदर रॉंग अँड फर्स्ट फॉलो. ऑप्शन कोणते चेक करा. आयदर 2 or 3 अँड फर्स्ट फॉलो असं आन्सर यायला पाहिजे. बघा कोणतं आहे तसं बघा आयदर 2 or 3 अँड 1 फॉलो. ऑप्शन सी. ऑप्शन सी 8चं सी.
बघा त्यानंतर 9 नंबरचं काय आलंय बी. चला चेक करू. 5 पासून 8 पर्यंत जायचं. तर बघा 5 पासून 9 पासून पुढे जाऊ शकत नाही. 9 कॉमन आहे का कुठे नाहीये. फर्स्ट फॉलो नाही होणार. 4 पासून 2 जायचं आहे तर इथे 4 आहे, इकडे 4 नाही. तर 4 पासून पुढे जाऊ शकत नाही आपण. आणि 1 पासून 9 जायचं आहे. 1 पासून 3 पासून 4, 3 पासून 8 जाऊ शकतो. 8 इकडे कॉमन नाही आहे. 6 आहे तर 3 पासून 8 पासून 6 पासून 9. तर ओनली 3 फॉलो केली. प्रत्येक ठिकाणी चेक करा. बघा आता इथे 6 कॉमन आहे तर तुम्ही इथपर्यंत गेले इथं तुमचा शेवट आहे पण इथून परत 6 स्टार्ट होतोय. जे प्रत्येक एलिमेंट चेक करायचे तुम्ही. सपोज फर्स्टला गेलो 3 पासून 8 ला गेलो तर 8 बघून घ्यायचं कुठे कॉमन आहे का. परत 6 ला गेलो तर 6 बघून घ्यायचं कुठे कॉमन आहे का. तर काही सर बरोबर आहे. नाही तर इथं 8 झाला तर तुम्ही म्हणता नाही जाणार नाही. प्रत्येक पॉसिबिलिटी चेक करायची आपल्याला. चला फास्ट सॉल्व करा. टेनचं आयदर येते का. आयदर चेक करायचे होते फर्स्ट मध्ये आणि थर्ड मध्ये 10 मध्ये. चला 10 चा आंसर E. काय E? Either 2 or 3. Second follow. Either 1 or 3 and second follow. चेक करून बघा या दोघांमध्ये आयदर वर येऊ शकतं. तिन्ही साइन यूज झालेले आहेत. एक्स पासून एस जाऊ शकतं का पहिले चेक करू. एक्स पासून डी कॉमन नाहीये. एक्स कॉमन नाहीये. फर्स्ट ड्रॉप. ई पासून एस पासून ई चेक करा पहिले. एस पासून ई, एस पासून क्यू, क्यू पासून आर पासून आय पासून ई सिंगल ग्रेटर दॅन येत आहे. सेकंड होईल फॉलो. एच पासून एक्स जायचं आहे. बघा एच पासून एम जाऊ शकतो. एम कॉमन नाही आहे. एच पासून वाय जाऊ शकतो. वाय कॉमन नाही आहे. तर हे रॉंग. तर बघा हे दोन्ही रॉंग आहे. एलिमेंट सेम आहे. तर आयदर फर्स्ट और 3 and
2 follows. असा आन्सर येतो. Either 1 or 3 and 2 follows. डाऊट असेल तर विचार. 11 मध्ये आपली फर्स्ट केस आलेली आहे either or. याच्यामध्ये सेकंड होती, 11 मध्ये फर्स्ट आहे. चेक करा. B. 11th B का both 1 and 3 follows. D. Either 2 or 3. Only one and either one and B. चलो चेक करेंगे. बघा L पासून A जायचं आहे, L पासून K, K पासून H, H पासून N, N पासून A फर्स्ट फॉलो होईल. याच्यामध्ये एलिमेंट सेम आहे. जे फर्स्ट केसचे प्रॉब्लेम आहे त्याच्यात बघा एलिमेंट सेम आहे. तर यांना जे कसं करायचं आहे, R इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू H. या दोघांना कंबाईन केल्यावर असं इक्वेशन येतं, R इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू H. आता फर्स्ट केसमध्ये फॉलो झालं पाहिजे का नाही पाहिजे? फर्स्टमध्ये फॉलो झालं पाहिजे. तर बघा R पासून H पर्यंत जाऊ शकतो का आपण? बघा आता R पासून D, D पासून N, N पासून H. तर दोन्ही जाऊ शकते, यांना कंबाईन करून. काय मग ऑप्शन बी, ओनली 1 अँड आयदर 2 or 3 follows. चला नेक्स्ट घ्या 12. ओके 12 चेक करू बघा. F पासून T एलिमेंट कुठे सेम नाहीये. F पासून T, F पासून B जाऊ शकतो, B कॉमन नाहीये. P जाऊ शकतो, P जाऊ शकत नाही. F दुसरीकडेच कुठे नाहीये. तर फर्स्ट फॉलो काय होणार? U पासून B जायचंय, U पासून M, U पासून P जाऊ शकत नाही, U पासून M, M कुठेच कॉमन नाहीये. R पासून L जायचंय, R पासून Q, Q कॉमन नाहीये. Q पासून P, P पासून F जाऊ शकतो, F कुठेच नाहीये. F पासून पुढे जाऊ शकतो. नन फॉलो जे त्याचं ऑप्शन डी. 12चा डी येते का चेक करा. पुढे R पासून L चं म्हणताय का? कोणतं कन्क्लुजन?
यू पासून बी का, यू पासून बी बघा, यू पासून एम जाऊ शकतो काय इक्वेशन मध्ये जातो, पण इक्वल टू आहे का सोबत. आपल्याला काय पाहिजे, फॉलो व्हायला इक्वल टू सोबत पाहिजे ना, तर आहे का इथे, त्याच्यामुळे आपण चेक नाही करणार, तर नन फॉलोचे इक्वल टू रूल काय आपल्याला नेहमी इक्वल टू सोबत पाहिजे, तर इथे इक्वल टू होत नव्हतं म्हणून आपण त्याला चेक नाही करणार. चला 13 ABD 3 आन्सर आले का बघा, एलिमेंट सेम दिसतात इथे सेकंड आणि थर्ड मध्ये. तर डब्ल्यू इथे डब्ल्यू लेस दॅन आहे, डब्ल्यू ग्रेटर दॅन आहे, इक्वल टू आहे. आता यांना चेक करायचं फॉलो होते का नाही, तर पहिले वाय ग्रेटर दॅन आर चेक करू. वाय पासून आर पर्यंत जाता येते का, वाय पासून एक्स जाता येते, एक्स कॉमन नाही आहे, वाय कॉमन नाही आहे, तर फर्स्ट फॉलो नाही होणार. ए पासून डब्ल्यू जाता येते का बघा, ए पासून एल, ए कॉमन नाही आहे, एल कॉमन नाही आहे, फर्स्ट. सेकंड ड्रॉप नंतर डब्ल्यू पासून ए बघा, डब्ल्यू इथे, डब्ल्यू पासून इकडे जाऊ शकत नाही, इकडे जाऊ शकत नाही, डब्ल्यू आहे का नाही, तर आयदर 2 or 3, ओनली आयदर 2 or 3. ऑप्शन कोणतं येते, ई. तर 13चं ई आन्सर आहे. त्यांचं बी डी आलं चेक करा. चला 14चं सी. एलिमेंट सेम नाही आहे, तर सेपरेट चेक करावं लागेल याला. बघा, जे पासून ई जायचं आहे, तर जे पासून एच, एच पासून जी, जी पासून एल, एल पासून पी, पी कॉमन नाही आहे, एच कॉमन आहे, तर एच पासून डब्ल्यू जाऊ शकतो, डब्ल्यू पासून क्यू, क्यू पासून वाय, वाय पासून ई. तर फर्स्ट विल फॉलो. जे पासून ए जायचं होतं तर सिंगल ग्रेटर दॅन पण येते आणि जाऊ पण शकतो आपण. फर्स्ट विल फॉलो. सेकंड बघा, यू पासून एल जायचं आहे, तर यू पासून एल, यू पासून बी जाऊ शकतो, बी कॉमन नाही आहे, बी पासून क्यू, क्यू कॉमन आहे, तर क्यू पासून पुढे जाऊ शकत नाही, क्यू पासून वाय, वाय पासून ई, वाय पासून ई, ई कॉमन नाही आहे. त्याच्यानंतर बघा, क्यू पण कॉमन नाही आहे, एच नाही आहे, जी नाही आहे, सेकंड फॉलो नाही होणार. तर झालंय सेकंड फॉलो झालंय का बघा, जी पासून वाय पर्यंत जायचं आहे, तर जी पासून इकडे जाऊ शकत नाही, एच कडे जाऊ शकतो, एच कॉमन आहे, एच पासून डब्ल्यू, डब्ल्यू पासून क्यू, क्यू पासून वाय. हे फॉलो होईल. सेकंड चेक करा, फास्ट फॉलो होते त्याच्यानंतर. यू पासून एल नाही होणार, तर 1 or 1 and 3 और नाही, 1 and 3. कोणतं ऑप्शन आहे, सी. ऑप्शन सी, 14चं सी.
बघा वाय पासून जी जायचंय बरोबर. वाय पासून जी जायचंय. आता वाय कुठे बघा इथे एक वाय आहे तर जी पासून वाय जायचंय. जी पासून वाय जायचं जिकडे ग्रेटर असतं तिकडे जातो ना आपण. जी पासून वाय जायचंय. बघा आता जी इथे आहे. जी पासून एच जाऊ शकतो बरोबर. कळलं. जी पासून एच. आता बघा एच पुढे कॉमन इथे. एच पासून डब्ल्यू जाऊ शकतो. डब्ल्यू पासून क्यू जाऊ शकतो. त्याच्यानंतर क्यू पासून वाय इक्वल टू सगळीकडे. त्याच्यामध्ये थर्ड फॉरवर्ड. झालं का. चला नेक्स्ट घ्या. 15 आन्सर ओनली 2 फॉलोज. ई पासून क्यू चेक करू. बघा ई पासून पुढे जाऊ शकत नाही. ई कॉमन नाही. फर्स्ट ड्रॉप. डब्ल्यू पासून डी. डब्ल्यू पासून बी. बी पासून ए. ए पासून सी. सी पासून डी इक्वल टू आहे. सेकंड फॉलो होईल. डी पासून पी. तर बघा डी पासून इकडे जाऊ शकत नाही. डी कॉमन नाही आहे. ओनली 2 फॉलो तिथे. बघा कोणतं ऑप्शन ए का. ए 15चा ए. चला करा फास्ट. आता बघा याच्यामध्ये बघा सपोज इथं जर आय असतं तर आयदर ऑर आलं असतं का सांगा. सपोज इथं जर आय असतं तर आयदर ऑर ची केस झाली असते का. एलिमेंट सेम पाहिजे बरोबर आहे. बघा टी इक्वल टू आय आहे का. काय का टी इक्वल टू आय. तर टी आणि आय काय मग इक्वल आहे. टी आणि आय इक्वल आहे. तर ज्या केसमध्ये टी आणि आय इक्वल असतात ती केस चेक करायला लागेल तुम्हाला. आयदर ऑर आहे का नाही. एक गोष्ट लक्षात ठेवा. कळलं. हे दोन इक्वल आहेत म्हणून एक एलिमेंट त्यांच्यामध्ये ऑलरेडी सेम होता आणि तिन्ही साईड पण यूज केलेले. पी टी इक्वल टू आहे तर इथे टी आलेलं आहे आणि आय आणि टी इक्वल आहे. तर ते एकदा चेक करायचं. आलं एक्झाम मध्ये येतं एखाद्या वेळेस एखादा क्वेश्चन येऊ शकतो. ओनली 1 फॉलोज. ओके 16चा 1 फॉलोज. ऑप्शन सांगा. ए 17 18 19 20 दिल्ली बॉम्बे 21 22 23 24 25 26 21 22 बी आहे का. दोन चेक करू. 21 22 पहिले 21 बघू. बघा आयदर ऑरची केस येऊ शकते याच्यामध्ये.
एलिमेंट सेम आहेत फर्स्ट आणि सेकंड मध्ये. दोघांना जर कंबाईन केलं तर डी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू ई येतं. तर आता हे चेक करा, हे फॉलो होईल का डी इक्वल्स टू ई. डी पासून ए जाऊ शकतो आपण, ए पासून सी जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, कारण आपल्याला इक्वल टू पाहिजे ना. इथे इक्वल टू आहे का? नाहीये, म्हणजे जाऊ शकत नाही. आयदर ऑर नाहीये, त्याला सिंगल चेक करावं लागणार आयदर ऑर नसल्यामुळे. बघा डी पासून ई जाऊ शकतो, एक पण ऑपोजिट साईड नाहीये, म्हणजे फर्स्ट होईल फॉलो डी इक्वल्स टू ई. तर इक्वल्स टूला फक्त इक्वल्स टूच पाहिजे आपल्याला, हे फॉलो नाही होणार. ओनली वन, कोणतं ऑप्शन? ए. 21चा ए. कळलं? ज्यांचे डाऊट होते ते बघा. 22 बघा आता. बघा आता एस पासून पी जायचं आहे, तर एस पासून पी जाऊ शकतो का? नाही जाऊ शकत, कारण सिंगल ग्रेटर दॅन कंपल्सरी आपल्याला. तर आहे काय ते सिंगल ग्रेटर दॅन? नाही. फर्स्ट होईल रॉंग. आता आर पासून यू जायचं आहे, तर आर पासून यू एक सिंगल ग्रेटर दॅन आहे, तर हे होईल फॉलो. ओनली टू, ऑप्शन बी. ऑप्शन बी. या छोट्या छोट्या गोष्टी आहे, त्याच्यामुळे चुका होणार. 18. याचं काही डाऊट याच्यामध्ये आता क्लिअर झाला. बघा 18चं एलिमेंट सेम आहेत, झेड इज ग्रेटर दॅन, झेड इज ग्रेटर दॅन सेम आहेत, पण तिन्ही साईन यूज झालेले का? तिन्ही साईन यूज झालेले नाहीये, कारण झेडला जर आपण कन्सिडर केलं, झेड इज ग्रेटर दॅन इथे पण आहे, झेड इज ग्रेटर दॅन इथे पण आहे. आयदरची केस येईल का? नाही येणार. आपल्याला सेपरेट सेपरेट चेक करावं लागेल. बघा झेड पासून क्यू जाऊ शकतो का? बघा झेड पासून एम, एम पासून एन पण जाऊ शकतो, एन कॉमन नाही आहे. एन एम पासून जे जाऊ शकतो, जे कॉमन नाही आहे, म्हणजे फॉलो नाही होणार. झेड पासून क्यू सिंगल ग्रेटर दॅन मध्ये, झेड पासून एम, एम पासून एन, एन कॉमन नाही आहे, हे पण फॉलो करा. पहिलं होतं का चेक करा. पी पासून एन, बघा पी पासून एक्स, एक्स पासून वाय, ठीक आहे, एक्स पासून झेड, झेड पासून एम, एम पासून एन. तर हे फर्स्ट फॉलो ऑप्शन 1. जरी हे दोन रॉंग आले तर त्याच्यामध्ये तिन्ही साईन यूज झाले. 18चं ए. बी वाले चेक करून घ्या. 18चं ए होतं. आयदर ऑर होणार नाही. का नाही होणार? बघा एलिमेंट सेम आहेत, पण तिन्ही साईड यूज झालेले का? बघा झाले का? 3 साईड यूज. तर तिन्ही साईड यूज झालेले म्हणून ते आयदर ऑर येणार नाही. जर इथे झेड लेस दॅन क्यू असतं तर मग असतं, पण आपल्याकडे झेड लेस दॅन क्यू. फर्स्ट केस व्हायला एक कंपल्सरी इक्वल टू लागतं, तर इक्वल टू पण. तर ऑप्शन ए येईल 18चं. चला, ज्यांचे बाकी आहे ते सॉल्व करून घ्या आणि होमवर्क करा 30 क्वेश्चन्स. ज्यांचा पहिलाच टॉपिक आहे इनइक्वालिटीचा ते तर कराच, 50 सॉल्व करायचे, म्हणजे आजच क्लिअर होते. परत त्याला बघायचं काम, त्याला फक्त टेस्ट सिरीजमध्ये बघायचं फक्त, वेगळी प्रॅक्टिस करायची गरज नाही. टेस्ट सिरीजमध्ये होऊन द्या तुमचे आपोआप. बाकी बघू द्या. Out,